मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवरती मोफतमध्ये आधार अपडेट करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि हेच आधार का अपडेट करायचं, ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवरती मोफतमध्ये हे आधार अपडेट कसं करायचं याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, जे 10 वर्षापूर्वी काढण्यात आलेली किंवा 10 वर्षापेक्षा जुनी आधार कार्ड आहेत, असे आधार कार्ड अपडेट करण्यासाठीचं आव्हान प्रशासनाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही। त्याच्यामध्ये आपला ओळखपत्र, आपला फोटो प्रमाणपत्र, आपला ऍड्रेस हे सर्व अपडेट होणार आहे आणि हेच मोफतमध्ये अपडेट करण्याची मुभा शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। मित्रांनो, याच्यासाठी असलेली 14 जून 2025 ची मुदत आता 14 जून 2026 पर्यंत करण्यात आलेली आहे। अर्थात 14 जून 2026 पर्यंत प्रत्येक नागरिकाला आपलं जे काही डॉक्युमेंट आहे, आधार अपडेट जे आहे हे मोफतमध्ये आपल्या मोबाईलवरती करता येणार आहे। मित्रांनो, हे आधार डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी आपल्याला आधारच्या वेबसाईटवरती यायचंय। याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या पोर्टलवरती आल्यानंतर आपण अपडेट आधार नावाचे एक ऑप्शन पाहू शकता। या अपडेट आधारवरती क्लिक करायचंय। याच्यामध्ये डॉक्युमेंट अपडेट नावाचे एक ऑप्शन आहे, या डॉक्युमेंट अपडेटला क्लिक करायचंय। डॉक्युमेंट अपडेट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल, ज्या ठिकाणी आपल्याला ही सर्व्हिस 14 जून 2026 पर्यंत फ्री आहे। आपल्या आयडेंटिटी आणि ऍड्रेसचे जो डॉक्युमेंट आहे ते आपण अपडेट करू शकता। याच्यामध्ये क्लिक टू सबमिट नावाची खाली ऑप्शन दिलेली आहे, या क्लिक टू सबमिट वरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायला सांगितलं जाईल, ज्याच्यामध्ये आपल्याला आधार नंबर आणि ओटीपी नुसार लॉग इन करावं लागणार आहे। आधार नंबर टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा आहे, आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी टाकून लॉग इन करायचे। ओटीपी टाकून लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सूचना दाखवली जाईल की आपल्याला काय काय डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये ठेवायचे, त्याची साईज काय असावी, 2 MB पर्यंतची, जेपीजी, PNG किंवा PDF स्वरूपातील डॉक्युमेंट आपण अपलोड करू शकता। आता काय काय डॉक्युमेंट याच्यामध्ये अपलोड करता येतील, तर प्रूफ ऑफ आयडेंटिटी जे आहे त्याच्यासाठी आणि प्रूफ ऑफ ऍड्रेस याच्यासाठी जी कागदपत्र आहेत त्याची लिस्ट या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। पासपोर्ट, पॅन कार्ड, आपलं मतदार ओळखपत्र किंवा किसान ओळखपत्र, अशी जी काही वेगवेगळी ओळखपत्र येतात, केंद्र शासनाची ओळखपत्र असतील, ट्रान्सजेंडर असतील तर त्याच्यासाठी ओळखपत्र असतील, याची एक लिस्ट दाखवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जे काही फोटो आयडेंटिटी कार्ड आपल्याकडे असेल ते आपण याच्यामधून निवडू शकता आणि हे जे काही आयडेंटिटी कार्ड निवडलंय त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल की ते कशा प्रकारे असावं, याला ओके करायचे। त्याचप्रमाणे आपला रहिवासी जो काही रहिवासीचा जे पत्त्याचा पुरावा असेल तो त्याचं कागदपत्र सुद्धा आपण याच्यामधून निवडू शकता, जसं की लाईट बिल असेल, टेलिफोनचं बिल असेल किंवा इतर गॅसचं बिल असेल किंवा पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल, जे काही कागदपत्र आपल्याला निवडायचे ते सुद्धा याच्यामधून निवडायचे आणि ते कागदपत्र निवडल्यानंतर त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल आणि कागदपत्र निवडल्यानंतर याला आपल्याला अपलोड करायचे। अपलोड केल्यानंतर जर फॉर्मॅट चुकीचा असेल तर कागदपत्र आपल्याला अपलोड करता येणार नाही। आता आपण चुकीचा फॉर्मॅट जर घेतला तर आपण पाहू शकता आपल्याला या ठिकाणी अनसपोर्टेड फॉर्मॅट दाखवलं जाते। जेपीजी, PNG किंवा PDF स्वरूपातील 2 MB पर्यंत डॉक्युमेंट आपल्याला याच्यामध्ये अपलोड करायचे। आता आपला ओळखपत्राचा पुरावा जे काही असेल, आपण याच्यामध्ये समजा पासपोर्ट घेतलेला आहे, आयडेंटिटी कार्ड असेल तर मतदार वोटर ID असेल तर ते घेऊ शकता। आता पत्त्याचा पुरावा, त्याच्यामध्ये कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे, जे आपल्याकडे कागदपत्र अवेलेबल असतील, जे याच्यामध्ये सपोर्टेड असतील ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचे। याच्यानंतर आपल्याला कन्सर्न द्यायचंय आणि कन्सर्न दिल्यानंतर याला सबमिट वरती क्लिक करायचंय। डेमोग्राफिक माहिती जी आहे आपली ती बरोबर आहे, त्याला ओके करायचंय। ओके केल्यानंतर पुढे आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल, सबमिट करण्यासाठी विचारलं जाईल। याच्या फायनल सबमिटसाठीची जी काही माहिती ती दाखवली जाईल। 14 जून पर्यंत आपल्याला कुठलेही शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती दाखवली जाईल आणि याला सबमिट वरती क्लिक करायचे। सबमिट वरती क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग होईल आणि आपली ही माहिती सबमिट होणार आहे। याची प्रिंट अकॉनॉलेजमेंट ती दाखवली जाईल, त्याच्यामध्ये आपल्याला सर्व माहिती जे काही आपण सबमिट केलेले, कशा प्रकारे केलेले, त्याचं शुल्क हे सर्व या ठिकाणी दाखवलं जात आहे। या अकॉनॉलेजमेंटची आपण प्रिंट सुद्धा या ठिकाणी काढू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या आधारमध्ये आपले डॉक्युमेंट, आपला जे काही पत्त्याचा जो पुरावा आहे हा आपण ऑनलाईन पद्धतीने अपडेट करू शकता आणि हा कंपल्सरी प्रत्येकाला अपडेट करायचा आहे, ज्याच्यासाठी आता 14 जून 2026 पर्यंत ही सुविधा अगदी मोफत दिली जाणार आहे। आपण जर अद्याप आपलं आधार अपडेट केलेलं नसेल, डॉक्युमेंट जोडून आधार अपडेट करून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।